मराठीचे बच्चन म्हणून ज्या अशोक सराफ यांना ओळखलं जातं त्या सराफांनी महाराष्ट्रामधल्या हिंदी धोरण वादावर बोलण्यास नकार दिला। तर दुसरीकडे मराठी रंगमंचावरचे मोठे नाट्यकर्मी म्हणून ज्यांच्या नावे अनेक त्या प्रशांत दामले यांनी सुद्धा आनंदाच्या दिवशी तो वाद का काढता असं म्हणत त्या विषयावर बोलणं नापसंत केलं। ऐरोलीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते दोन्ही कलाकारांसह इतर अनेकांचा सत्कार झाला आणि कालच्या मेळाव्यात अशोक सराफ आणि प्रशांत दामले हे दोन्ही कलाकार नव्हते त्यांच्या अनुपस्थितीवरून सोशल मीडियामध्ये विविध चर्चा सुद्धा झडत आहेत। इतके वेगवेगळे ऑप्शन्स आले असतात त्यामुळे त्या कसं व्यक्त व्हायचं हा एक मोठा प्रश्न असतो। आता ही वेळ काय आनंदाच्या प्रसंगी हे कुठलं कारण